नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रक्रिया ह्या पार पाडण्यात आल्या होत्या. तर ह्या प्रक्रियेमध्ये काही शेतकऱ्यांना अगोदर लाभ मिळालेला होता, तर काही शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. तर ज्यांना मिळालेला नाही आहे त्यांनी अशा व्हिडिओला या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना या गोष्टीचा आता काही दिवसामध्ये लाभ मिळणार आहे, ही देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे किती रक्कम जाहीर झालेली आहे याचा देखील व्हिडिओमध्ये उल्लेख नक्कीच होईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर बघा, आता आचारसंहिता ही संपलेली आहे, सरकार स्थापन झालेलं आहे व आता नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाईची प्रक्रिया ही आता परत सुरुवात या प्रक्रियेला होणार आहे. तर ती कुठून होणार आहे, कुठल्या जिल्ह्यापासून होणार आहे, या गोष्टींचा सविस्तर आढावा व्हिडिओमध्ये केला जाईल. तर व्हिडिओला कृपया तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में। अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के नहीं शेयर किया है तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए करते व्हिडिओ को स्टार्ट और तुम भी कर दो व्हिडिओ को लाईक. तर बघा मित्रांनो, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही सुरुवात झालेली होती व आता ही आचारसंहिता संपलेली आहे, गव्हर्नमेंट स्थापन झाल्यातच गणती आहे व आता अगोदर नुकसान भरपाईची मंजुरी ही मिळालेली होती. पण आता ह्या प्रक्रियेला आता पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच अगोदर जून, जुलै या महिन्यात अतिवृष्टी झालेली होती व त्यानं GR निर्गमास मंजुरी देखील देण्यात आली होती व आता त्यानंतर बघा, ऑगस्टच्या शेवटी पाहायला गेलं तर परत एकदा अतिवृष्टी झाली व सप्टेंबरमध्ये आता 7 जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी ही जाहीर केली होती सप्टेंबर महिन्यात. त्या जिल्ह्यांनासुद्धा आता बघा, शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईची मंजुरी करण्यास आता मान्यता प्राप्त झाली आहे व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता नुकसान झालेले काही जिल्हे देखील आहेत. म्हणजे त्यामध्ये आता बघा, महत्त्वाचे जिल्हे घेऊया आपण. परभणी, लातूर. आता परभणीमध्ये खूप जास्त, त्याचप्रमाणे हिंगोली देखील. हिंगोलीमध्ये सावरखेडा ह्या भागामध्ये सुद्धा थोडी अतिवृष्टी जास्त प्रमाण पाहण्यात आली होती. म्हणजे पाहायला गेलं तर अख्खं गावच्या गाव पाण्याखाली होतं. हिंगोलीकरांना माहीत असेल जर व्हिडिओ पाहत असेल तर. तर बघा, त्यात परभणी जिल्ह्यासाठी साधारणपणे आता निधी बघा किती मंजूर झाला आहे. 540 कोटीच्या जवळपास निधी मंजूर झाला आहे व शेतकरी आहेत 41,452 शेतकरी. म्हणजे सध्या थोड्या गावाचे आहेत व सगळे महसूल मंडळ यात कव्हर झालेले नाही आहेत. ते झाले की तुम्हाला मी कळवण्याचा प्रयत्न होईल तेवढा लवकर करेल. तर बघा, मंजूर करण्यात आली होती. तर यामध्ये आता जवळपास 350 कोटी रुपये नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आता कंपनीनं ह्या गोष्टीला अप्रुव्हल दिलेलं आहे व ही जिल्हे आता नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत व यांची हे जाहीर करण्यात आलेले आहेत की यांना ह्या महिन्यामध्ये आता 540 कोटी रुपये हे मंजूर आहेत या जिल्ह्यांना. त्याचप्रमाणे आता ज्या जिल्ह्यांची GR आणि शेतकरी संख्या ही जी जाहीर झालेली नाही आहे तीसुद्धा लवकरच होणार आहे व जाहीर झालेल्यांचा आता बघा, आपण डाटा समोर आलेला आहे. आता ज्या जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना KYC निवडणुकी अगोदर, आता तुम्ही जर निवडणुकी अगोदर KYC अपडेट केलेली असेल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली बाब आहे. ज्यांनी केलेली नसेल त्यांना थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही या गोष्टीची दखल घ्या व उर्वरित शेतकऱ्यांना आता KYC करण्याची प्रक्रिया आता ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही जर निवडणुकी अगोदर केली नसेल तर काळजी नसावी. ह्या आता तुम्ही देखील करू शकता. कशी करायची, तुम्हाला जर आमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर आमच्या इथे देखील करून भेटतं, कारण आमचं स्वतःचं आधार केंद्र देखील आहे. तर बघा, सप्टेंबरमध्ये झालेल्या आता ह्या नुकसानाच्या हे प्रतीक्षेमध्ये आता हिंगोली, नांदेड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांचा आता समावेश आहे व यांना होईल तेवढं लवकर. आता ह्यांना बघा, धाराशिव, सोलापूर ह्या जिल्ह्यांचा आता विमा वाटपाला आता ही सुरुवात होणार आहे नुकसान भरपाईच्या. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये थोडी झालेली आहे. त्यामध्ये फळपीक विम्याचं संदर्भ आता सध्या आलेला आहे. म्हणजे फळपीक विम्याचं वितरण तिथं सुरू झालेलं आहे. लवकरच सोयाबीन व बाकी पिकांचे होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु आता बघा, आता हे सोलापूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांना अगोदर हे म्हणजे 100% ऑफिशियली हे झालेले होते, पत्र झालेले होते. पण मध्येच आचारसंहिता आल्यामुळे तुमचं वाटप झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला बघा, तुमच्या ह्याच्या स्टेटसवर जरी अप्रुव्हल दाखवत असेल पण अद्याप रक्कम जमा झालेली नाही आहे. म्हणजे तुमची नाही, कुणाचीच झालेली नाही आहे. जमा झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. तर बघा, आता ही आचारसंहिता देखील संपली, गव्हर्नमेंट देखील स्थापन झाले. तर डिसेंबरच्या मध्य म्हणजे 15 डिसेंबरच्या आसपास शक्यता वर्तवण्यात येत आहे की तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. तर ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या. वारंवार तुमचं बँक बॅलन्स देखील चेक करा किंवा बँकेमध्ये तुम्ही जर कधी जात असाल तर तिथे जाऊन फेरी एखादी मारून या. तर मग ही होती आजची अपडेट. तर ह्याच संदर्भात जर आणखी काही अधिकारिक जर अपडेट आली GRच्या माध्यमातून तर ती देखील तुम्हाला मी कळवण्याचा होईल तेवढा लवकर प्रयत्न करेल. तुम्हीसुद्धा व्हिडिओला, चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा. ते काही जास्त पैसे देखील त्यासाठी लागत नाही. तर लाईक, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच अपडेटसाठी तुम्हाला लवकर अपडेट भेटत जाईल. तर चला मग भेटूया पुढचे जिल्हे घेऊन, पुढची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.